निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर नवी महानगरपालिकेवर लावणार. ॲक्शन प्लॅन आणि ब्ल्यू प्रिंट तयार आहे. येणाऱ्या कालामध्ये तुर्ब्यामध्ये मोठ्या प्रमाणाची आघाडी घेऊन मी जिंकणार. तर शिवसेना तुम्हाला वाटते की बीजेपीला आव्हान देणार आहे या निवडणुकीत? मी नगरसेवक होत की नाही होत, मी खोट्याला कधीच थारा देणार नाही. 75 ते 80 नगरसेवक जिंकून येणार हा आमचा अभ्यास पक्का आहे. तुर्बे गाव माझा जीव आहे. तुर्ब्याची माती मी कपाळाला लावून फिरतो. रामचंद्र घरात कुणाला नको आहेत? नवी मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. नवी मुंबई शहरामध्ये जोरदार राजकीय रंगत चढू लागलेला आहे. प्रत्येक उमेदवार त्याच्या विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत ज्यांनी नवी मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी अगदी चोखपणे बजावलेली आहे आणि ते यावेळी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. तुर्भे प्रभाग क्रमांक ड मधून ते यावेळी निवडणूक लढवणार आहेत. जरी हा त्यांचा होम ग्राउंड असला तरी राजकारणात गाफील राहून चालत नाही, काम करावंच लागतं. याच भावनेतून ते आज प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहेत. आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या निवडणुकीला ते कसं बघतात आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचा काय ॲक्शन प्लॅन असणार आहे. सर नमस्कार. ही निवडणूक तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. तुम्ही आज जिल्हा अध्यक्षही राहिलेला आहात. अनेक निवडणुका तुमच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संपन्न झालेल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला आपण कसं बघताय? नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि तो दिवस आता आलेला आहे. एक चांगल्या प्रकारे लोकांमध्ये त्यांची जी काही छोटी मोठी कामं असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्हाला सभागृह पाहिजे असतो. निश्चितच येणाऱ्या 15 तारखेनंतर आम्हाला एक अशी ताकद मिळेल जेणेकरून आम्ही आमच्या सगळ्या लोकांचा विषय तिथे मांडू शकू आणि त्या विषयाला त्याच्या माध्यमातून चालना येईल. आज आमच्याकडे ती पॉवर नसल्यामुळे बरेच लोकांची कामं थांबलेली आहेत. ती कामं पूर्वत करण्यासाठी आम्हाला याची खूप गरज आहे. कारण महानगरपालिका ही तिथला एक नगरसेवक म्हणजे कमीत कमी 10,000 लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि मग त्या नगरसेवकाला ते काम करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ तिथं मिळतं. त्या माध्यमातून लोकही वाट बघतात की कधी एकदा ते येते आणि आम्ही एखादा नगरसेवक आमच्या माध्यमातून तिथं पोचवतोय. त्याची ती वाट आता बघण्याची वेळ संपलेली आहे. लवकरच लोकांची होणारी कामांची जी पर्यायी काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या लवकरच पूर्ण करण्यासाठी ही निवडणुका खूप गरजेची आहे आणि ती आता त्या दृष्टिकोनातून त्या नजरेने आम्ही तिला बघतोय. भाजपचं एकंदरीत कसं वातावरण आहे? भाजपचे जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते तुम्हाला असं वाटतं की प्रभावी आणि तगडे उमेदवार यावेळेस दिलेत? अतिशय चांगले म्हणून तगडे उमेदवार आहेत. बऱ्यापैकी तर माझे नगरसेवकच त्याच्यामध्ये आले. त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर ते चांगल्या प्रकारे काम करू शकते असं वाटतं. आणि भारतीय जनता पार्टीचं या नवंबरीतलं ताकद 2 आमदार तर आमचेच आहेत. आमचे जवळजवळ 56 नगरसेवक आमचे आहेत. एक चांगली ताकद आमच्या या नवंबरीमध्ये आहे. त्या ताकदीच्या जोरावर आणि आमच्या लिडरांच्या जोरावर सन्माननीय नाईक साहेब आहेत, त्यांच्या जोडीला आता संदीपजी नाईक पण आलेत. आम्ही संजीव नाईक आहेत, सागर नाईक असतील, ही एक मोठी टीम आहे. इकडे मंदाताई असतील, डॉक्टर राजेश असतील, स्वतः मी आहे. ही एक टीम आमची जी आहे ही टीम एक दिलाने काम करते, पार्टीचं काम करते. 2 दिवस रुसवे फुगे असतात पण पुन्हा पूर्वरत पार्टीचं काम करण्यासाठी पुढे येतात आणि त्या माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर नवी महानगरपालिकेवर लावणार. सर तुमच्याकडे एक अनुभवी नेता म्हणून बघितलं जातो. जिल्हा अध्यक्षपद आपण भूषवलेलं आहे. खासदारकीच्या निवडणुका झाल्यात, विधानसभा निवडणुकी झाल्यात, पण या महापालिका निवडणुकीचा अभ्यास तुमचा काय सांगतो? महापालिकेचा अभ्यास असं सांगतोय की निश्चितच लोक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला वोटिंग करतील. कारण आमचे जे कार्यकर्ते आहेत नवी मुंबईवर काही अपघाती असतील काय असतील, पहिले पोचणारे कार्यकर्ते कोण असतील तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील. नुसते नगरसेवकच नाही, त्याच्या मागचे जे कार्यकर्त्यांची फळी आहे ती नगरसेवकाच्या अगोदर पोचणारी आहे. त्याच्यामुळे लोक त्या नजरेतून त्याला बघतात की हेच प्रामाणिक लोक आहेत. करोना कालखंडामध्ये हे सगळे लोक झोपले होते हो. आम्ही स्वतः तुर्बे गावामध्ये इतकं फिरत होतो की तुर्बा गाव सोडा, नवी मुंबईतील कमीत कमी 1,000 लोकांना मी ॲडमिट केले असतील आणि त्यातले 25 ते 30 लोक मरणातून आम्ही बाहेर काढलेत. त्याच्यामुळे लोकांचा एक विश्वास आहे. हे करत असताना देखील मला स्वतःला करोना झाला, माझ्या मुलाला करोना झाला, कारण आम्ही करोनाच्या
घरात घुसत होतो. माझी जीवाची पर्वा न करता या तुर्ब्यामध्ये सगळ्यात जास्त जर करोना काळामध्ये कोणी काम केलं असेल तर ते मी केलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केलं. बाकीचे विरोधक कुठे लपून बसले होते मला माहिती नाही. तो कधी गावात फेरा मारताना दिसला नाही. तर अशा प्रकारचं लोकांचं प्रेम त्यामुळे वाढले गेले. अनेक लोकांच्या प्रसंगाला मी उभा असतो आणि विशेष म्हणजे मी लोकांमध्ये जेवतो, लोकांमध्ये बसतो, लोकांमध्ये विटतो. तो सामान्य आहे, गरीब आहे की श्रीमंत हे बघत नाही. प्रत्येकाच्या दुःखामध्ये सामील होतो. प्रत्येकाच्या मध्ये दुःखामध्ये जाऊन मी त्यांच्याशी इतगुण करत असतो. याचा परिणाम लोकांमध्ये एवढा आहे की लोक मला त्यांच्या घरचा मानतात आणि म्हणून येणाऱ्या कालामध्ये तुर्ब्यामध्ये मोठ्या प्रमाणाची आघाडी घेऊन मी जिंकणार. होम ग्राउंडच आहे तुमचं, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन वाटतंय का? टेन्शन नाही. म्हणूनच काही लोकांनी प्रयत्न केले की कसं तरी याला फसूया आपण, की समोरचा बिनविरोध कसा येईल, त्यासाठी याला इथून हटवलं पाहिजे. मला काही सांगण्यात आलं की डीमध्ये कशाला लढता, तुम्ही तिकडे एमध्ये जा, डीमध्ये आपण दोघं कशाला एकमेकाला, की आपण कशाला एकत्र यायचं वगैरे वगैरे, एकमेकाविरुद्ध कशाला यायचं. मी बोललो मी गेली 25 वर्षे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, 15 वर्षे नगरसेवक पदाचा या तुर्ब्याचा प्रतिनिधित्व करतोय आणि तुम्ही आम्हाला सांगता. आता चित्र पाहिल्यानंतर असं समजतंय की डीमध्ये जर मी नसतो ना तर समोरचे बिनविरोध झाले असते. ही जी चाल आहे ना, या अशा चाली खूप येतील, असं खूप काही होईल. पण मी स्वतः हा विचार करतो की लढून जितायचं, इजी जितायचं नाही आपल्याला. मला माझी जे लोकांचं जो प्रेम आहे तो प्रेम वोटच्या मताच्या माध्यमातून दिसू द्या. मला लढायची सवय आहे. मला इजी कुठलीच वस्तू घ्यायची नाही. म्हणून मी कुठल्याच प्रकारचं ऑब्जेक्शन घेतला नाही. मी त्यांच्यावर लढतोय आणि मोठ्या प्रमाणात जिंकतोय देखील असा विश्वास आमच्या सगळ्या गावकऱ्यांना आहे. रामचंद्र घरात कुणाला नको आहेत अशा पद्धतीने? रामचंद्र घरात नको आहे जे काही ज्यांना काही खोटं काम करायचं आहे, ज्यांना कोणी लोकांना दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे, जे काही माझ्याकडे येतात आणि मला सांगतायत की माझं हे कम करून दे. मी खऱ्याची बाजू कधीच सोडणार नाही. मी नगरसेवक होत की नाही होत, मी खोट्याला कधीच थारा देणार नाही. मी खरंच राहणार, खरंच करणार, प्रामाणिक राहणार. काही लोकांना ते आवडत नाहीत. काही लोकांना आहेत का प्रामाणिक का. मला आमचा एक मित्र तर बोलला तुम्ही राजकारणाच्या लायकीचे नाही म्हणे. अरे का रे, इतका प्रामाणिकपणा राजनीतीमध्ये असतो का. मी बोला मित्र आहे, तो आपद असू शकतो आणि आपदाने मी तर प्रामाणिक राहणार आहे. मी जिंकून पण दाखवणार आहे. लोकांनी काही बोलू द्या, लोकांनी काही करू द्या, पण जे लोक मला सोडून गेलेत त्या लोकांची किंमत या तुर्बे गावामध्ये काही राहिलेली नाही. आणि मी लोकांना सांगतो की या लोकांचं मी खोटं काम, चुकीचं काम केलं नाही म्हणून मला सोडून गेलेत. त्याच्यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खऱ्याच्या मागे आहे, मी कधीच खोट्याच्या मागे जाणार नाही. त्यामुळे लोक माझ्याबरोबर आहेत. सर, या निवडणुकीत एकंदरीत पाहिलं तर भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र उभं राहिलेलं आहे. तर शिवसेना तुम्हाला वाटते की बीजेपीला आव्हान देणार आहे या निवडणुकीत? शिवसेना यावेळेला आमच्याच बरोबर असल्यामुळे, युतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचा भाग असल्यामुळे आमच्या सपोर्टने बरंच काही त्यांनी पण केलं. 28 जे प्रभाग आहेत त्याच्यातनं 18 प्रभाग हे आम्ही इजी जिंकतोय. 10 प्रभागामध्ये आम्हाला संघर्षमय स्थिती आमची दिसते. मला भारतीय जनता पार्टी सत्ता 75 ते 80 नगरसेवक जिंकून येणार हा आमचा अभ्यास पक्का आहे. लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत हा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे ही नगरपालिकेची इलेक्शन आम्हीच जिंकणार असा विश्वास आहे. पहिल्या दिवसापासून बीजेपी कॉन्फिडंट मध्ये आहे की महापौर आमचाच होणार आणि 75+ दावा बीजेपी करते. तर हे शक्य होऊ शकेल? एकदम ही शक्य होऊ शकेल. कारण आम्ही भारतीय जनता पार्टी 3 सर्वे करतात. राज्यातून सर्वे आला, स्वतः आमच्या नाईक साहेबांनी सर्वे केला आणि स्वतः मी माझ्या प्रभागात सर्वे केला. असे 3 सर्वे आमचे झालेले आहेत. तिन्ही सर्व्यामध्ये तुर्ब्यामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊन 4ही आमचे बीजेपीचे नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्या माध्यमातून आम्हाला आलेला आहे. आणि त्या माध्यमातून विश्वास जरी आला असेल तरी ओव्हर कॉन्फिडन्स न राहता 4हीच्या 4ही उमेदवार अतिशय कष्ट करतील, काम करतील, लोकांपर्यंत आमच्या योजना पोचवतील, महिलांपर्यंत आमच्या योजना पोचवतील, त्यांना समजावून सांगतील की भारतीय जनता पार्टी तुम्हाला का पाहिजे. आणि मग त्या माध्यमातून जे काही आमच्या बाजूने दूर झालेत तेही पुन्हा आतमध्ये येतील आणि मोठ्या प्रमाणात विजय होईल. सर, काय अजेंडा घेऊन तुम्ही यावेळेस तुमच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत की जेणेकरून मतदार तुम्हाला वोट करू शकतील आणि निवडून देऊ शकतील? आमचा अजेंडा गेली मागच्या 15 वर्षापासून विकास आहे, तुर्ब्याचा विकास आहे. हाच अजेंडा बेन आहे. त्या माध्यमातून तुर्बे गाव हा शहरामध्ये आला पाहिजे. आज शहरामध्ये सेक्टर 17 सारखा विषय असेल
किंवा पाम बीच लाईनमध्ये जो विषय असेल, तिथे ज्या सुविधा लोकांना मिळत आहेत आणि लोक त्या पद्धतीने त्याचा आनंद घेतात, तो आनंद आम्ही गावागावात दिला पाहिजे. तुर्बा गाव नाही, तुर्बा शहराला तुर्ब्यामध्ये आणलं पाहिजे. अशा प्रकारचा विकास या तुर्ब्यामध्ये मला करायचा आहे आणि त्या माध्यमातून लोकही मला आता भरभरून सपोर्ट करतायत आणि भरभरून वोटिंग करतील. तुर्ब्याला शहरामध्ये नेण्याचं काम त्या माध्यमातून आम्ही करू. ऍक्शन प्लॅन आणि ब्ल्यू प्रिंट तयार आहे. एकदम तयार आहे. एकच उदाहरण देतो, आमच्या गावाला जॉगिंग ट्रॅक नाही आहे. तो कसं करायचं, काय करायचं, ते प्लॅनिंग पण तयार आहे की तलावाला भोवती ते करायचं. 1 इंच पण तलाव कमी करायचं नाही. शोभेवंत कसा होईल, कारण आमच्या गावाचा म्हणजे आपल्या घरामध्ये आपण काय करतो, हॉल सजवतो. बेडरूममध्ये कसे पण असतात, पण हॉल तर सजवतो. सो तुर्भ्या गावाचा हॉल कुठला असेल तर तो तलावचा एरिया ना, तो आहे. त्याला सजवणं खूप गरजेचं आहे. काही अडथळे मध्यंतरी आले, पण ते अडथळे दूर करून एक चांगल्या प्रकारे त्याला सजवून, ग्राउंड एक चांगल्या प्रकारे स्टेडियमसारखं त्याला बनवून एक असं स्थिती निर्माण करायची की तुर्बा हा नवमुंबईमध्ये शहरामध्ये आहे आणि शहर आहे असं लोकांना वाटलं पाहिजे. अशा प्रकारचं काम माझ्या माध्यमातून करणार आहे. तुमचा जन्म झालेला आहे, तुम्ही इथे राहिलेला आहात. तुर्भे गावाबद्दल तुमची काय आस्था किंवा काय तुमचं भावनिक नातं जोडलं गेलं आहे आणि तुम्हाला या गावाला एक ही ओळख निर्माण करून देण्याची भावना का निर्माण झाली? तुर्भे गाव म्हणजे माझं जन्मस्थान तर आहेच. माझी आई पण तुर्भ्याची, माझे वडील तुर्भ्याचे आणि तुर्भा माझी कर्मभूमी आहे. माझा बिझनेस स्टार्ट तुर्भ्यातून झालेला आहे. आज मी करतो. महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी फिरून मी काम करून आलो आहे. मी काही इथं समित राहिलेलो नाही. अनेक महाराष्ट्राच्या शहरामध्ये जाऊन काम करून, बिहारपर्यंत मला कामाची ऑर्डर देखील आल्या होत्या. पण तुर्भे गाव हा माझा निव्वळ कर्मभूमी आहे, जिथे मी वडिलांनी दिलेल्या 5,000च्या पैशाने बिझनेस स्टार्ट केला आणि आज इथपर्यंत पोचलो आहे. तर तुर्भे गाव माझा जीव आहे. तुर्भ्याची माती मी कपाळाला लावून फिरतो. त्याच्यामुळे तुर्भ्यासाठी खूप काही करायचं आहे आणि खूप तुर्भ्याच्या लोकांना कसा आनंद मिळेल, तुर्भ्याच्या लोकांना लोकांच्या सुखदुःखात कसं मला जाता येईल, हे आम्ही कटाक्षाने पाळतो. गावामध्ये काही अचित घटना घडली, समजा दुःखद घडली, तिथे पहिला पोचणार रामचंद्र घरात आहे. गावामध्ये अशा घटनेमध्ये जर 100 घटना घडल्या तर 98 घटनेमध्ये मी पहिला असतो आणि सामान्य लोकांमध्ये राहतो. लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत लोकांना मी हाक मारतो. आमची पूर्ण फॅमिली त्या पद्धतीने काम करते आणि विशेष म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, सामान्य असो, या प्रत्येक लोकांच्या कार्यक्रमामध्ये मी पोचतो आणि लोकांमध्ये जेवतो. आमचे काही लोक समजतात का मी तर नेता आहे, मी या लोकांमध्ये कसं जेवणार. मी त्या लोकांमध्ये जेवत बसतो, लोकांमध्ये विचार माझे मांडतो, लोकांना समजवतो आणि लोक म्हणूनच भरभरून माझ्यावर प्रेम करतात. विशेषतः माझ्या गाववाल्याच्या बरोबरच मारवाडी, गुजराती असतील, उत्तर भारतीय असतील, हे लोक पण भरभरून प्रेम करतात. कारण त्यांनाही काही सुविधा, त्यांचे कार्यक्रम, सगळ्या कार्यक्रमामध्ये पोचण्याचं मी काम करतो. इतका मोठा बिझनेस समजून देखील मी तिथे टायमावर पोचणारा माणूस आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने माझी फॅमिली, राज असेल, संकेत असेल, माझ्या पोरी असतील, माझी वाईफ असेल, माझी सुनबाई असेल, अतिशय आनंदी कुटुंब म्हणून प्रसिद्ध गावामध्ये आहे. आणि हे सगळं कुटुंब आम्ही लोकांच्या घरामध्ये, त्यांच्या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या सुखदुःखाला पोचतो. याचा खूप मोठा फायदा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्हाला होणार. तुमचं ज्या पद्धतीचं जीवनशैली आहे ते लोकांनी बघितलेलं आहे. मग यामागचा संघर्ष आणि खडतर प्रवास काही लोकांना माहीत नाही आहे. तर नक्की संघर्ष तुमच्या जीवनात होता का? संघर्ष तर माझं जीवनही संघर्षमय आहे आणि संघर्षात जीवन जगणं हे मला आवडतं. आज माझ्याकडे सगळं काही आहे, पण अर्धा गाव उठण्याच्या अगोदर मी साईडवर असतो. माझ्या मागोमाग माझी दोन्ही पोरं म्हणजे आता राज असेल, संकेत असेल, माझ्या पाठोपाठ ते काम करतात. खूप काम करतो आम्ही. आमच्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. म्हणजे एवढं असून सुद्धा मी स्वतः इतक्या लवकर साईटवर पोचतो. माझ्या सगळ्या स्टाफला एक आनंद निर्माण करून देतो की काम का केलं पाहिजे. आपण कशा पद्धतीने, पैसा हा महत्त्वाचा नाही आहे, तो लागतोच, पण त्याला इतकं महत्त्व द्यायचं नाही. सर्व्हिस, कॅपॅसिटी आणि क्वालिटी हा माझा ब्रीदवाक्य आहे. तो ब्रीदवाक्य माझ्या स्टाफला इतकं त्यांच्या भिनात गेले ना की तेही माझ्या अगोदर तिथं पोचतात आणि कामाला सुरुवात होते. कष्टातून आम्ही निर्माण झालेलो आणि कष्टही पुढे करणार आहोत. आम्हाला ह्या गोष्टीची जरूरत नाही आहे का इथं काहीतरी. खरं तर बघायला गेलं ना, या 15 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये 50-50च्या माध्यमातून 51 बिल्डिंग झाले असतील. जर मी तसं लाचारीने वागलो असतो, मी जर भ्रष्टाचारी असतो, तर निश्चितच माझे तुर्भ्या गावामध्ये 50 फ्लॅट असते. काही लोक आता आमच्या गावात इतके विकासाची कामं सुरू आहेत.
मी तर काय घेत नाही, पण एक लोक जातात काम बंद करायला, कोणतरी रस्त्याचं काम बंद करतो, कोणतरी ग्राउंडचं काम बंद करतो. यांचा उद्देश असतो कॉन्ट्रॅक्टरकडून काहीतरी काढायचं. जर तुम्ही रोडच्या कामावर गेलात, स्पेसिफिकेशन विचारा की रोडचं काम करतायत तुम्ही, काय स्पेसिफिकेशन आहे, ब्रेकअपमध्ये सांगावं. यांना ते माहितीच नाही की RCC मध्ये काय डिझाईन आहे, RCCची काय करणार, तर RCCचा फुल फॉर्म पण माहिती नाही, ते पण जातात काम बरोबर नाही, काम बरोबर नाही. RCC मध्ये काय बिग डिझाईन आहे त्यांना माहितीच नाही. त्याच्यामध्ये फायबर किती आहे, मायक्रो सिलिकॉन किती आहे, कशा प्रकारचा स्टेंट आहे, माहितीच नाही. ही सगळी जाणकारी माझ्याकडे आहे. मी रोडचं काम करताना माझ्या घराजवळ दुसरा कॉन्ट्रॅक्टर होता, जो दुसरा नगरसेवक होता, तो M30 वापरतो. मी माझ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मला M40 पाहिजे, जो 15व्या माळ्याच्या कॉलमला वापरतात ना, तो मला लागेल. मला माझ्या रोडची आयुष्य 25-30 वर्ष पाहिजे. आणि मग तो M40च्या माध्यमातून तिचा माल टाकून घेतला. ही ह्या लोकांना समजत नाही, पण काहीतरी मिळतील का आम्हाला कॉन्ट्रॅक्ट करून त्याच्यावर प्रेशर आणतात. आताच ग्राउंडचं काम सुरू झालं. ग्राउंडच्या काममध्ये, जगातल्या कुठल्याही ग्राउंडच्या कामामध्ये आपण जेव्हा लोन लावतो तेव्हा पावसाच्या पाण्याचं निचरा होण्यासाठी एक गटर लागतं छोटंसं. ते गटर आहे. ह्या लोकांनी गटर नाही पाहिजे, गटर नाही पाहिजे. अरे गटर त्याच्यामध्ये आयटम दिला नाही तर फाईलच पास होणार नाही. ते एज्युकेटेड इंजिनियरला बोलले, तुम्ही इंजिनियर आहात का, कोण आहात, तुम्हाला समजत नाही का. ह्यांना याची कल्पनाच नाही आणि यांना काही माहिती नाही. फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी त्याच्याकडनं पैसे घेण्यासाठी अशा प्रकारचे जे लोक आहेत, या लोकांना लोक जाणून आहेत की बाबा हे असे लोक जर आले, नगरसेवक झाले तर खूप मोठा भ्रष्टाचार करतील. 50-50 घर कोणाला बांधूनच देणार नाही लोक, अशी परिस्थिती निर्माण करतील. म्हणून लोक मला आणि मलाच मतदान करतील. त्यांना माहिती आहे गेल्या 15 वर्षामध्ये या माणसाने कोणालाही अडवलं नाही, कोणाचं चुकीचं काम केलं नाही, प्रामाणिकपणे काम केलं. हाच माझा विश्वास मला पुढे नेईल. या निवडणुकीत विजयाप्रती आपण किती आश्वासित आहात आणि कसं बघता विजयाला आपण? माझ्या गावातले लोक मला भरभरून वोट करतील हा विश्वास आहे. आणि ह्या विश्वासाने मला विश्वास येतो की मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेऊन मी जिंकणार. तुमच्या विरोधात असणारे ते देखील एक तगडे उमेदवार मानले जात आहेत, तर त्याचा काही परिणाम होऊ शकेल का तुमच्या विजयावर? मला तसं वाटत नाही आहे. कारण उमेदवार जरी नावारूपाला असेल तरी तो लोकांच्या सुखदुःखात किती जातो, लोकांच्या कार्यक्रमात किती मोठ्या प्रमाणात जातो, किंवा लोकांबरोबर कसा राहतो. आमच्या गावकऱ्यांना तुमच्याकडून ना पैसा पाहिजे ना तुमच्याकडून का खाया प्यायला पाहिजे. आमचा गावकरी हा मतदानाला पैसे पण घेत नाही. कोणतरी बदनाम करतो, प्रामाणिकपणे आमचा गावकरी स्वतःचं काम करून स्वतःच्या पैशावर जगणारा आमचा गावकरी आहे. त्यांना उगीच नाक बदनाम करण्याचं बरेच दिवस त्यांच्या माध्यमातून काम सुरू होतं की पैसे घेतात. मला तरी माझ्या गावकऱ्यांना कोणी पैसे घेतलं आठवत नाहीत. उगीच बदनाम करण्याचं काम करतात. अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय माझा गावकरी राहणार नाही. महिला वर्गामध्ये खूप रिस्पेक्ट आहे की म्हणजे आम्ही आई, बहीण, पोरगी अशा पद्धतीने त्यांना रिस्पेक्ट देत असतो. त्याच्यामुळे आमच्या लेडीजला तेच पाहिजे की आमची रिस्पेक्ट किती आहे. आम्हाला त्यांच्याकडनं काही नको आहे, तर आम्ही रिस्पेक्ट त्यांना जी देतो ना, त्या रिस्पेक्टमुळे महिला वर्ग देखील भरभरून आम्हाला वोट करतील असा विश्वास आहे. सुरक्षित तुर्भेचा काय नारा असणार आहे यावेळेस? सुरक्षित तुर्भे म्हणजे एक तुर्भे आणि सुरक्षित तुर्भे हे आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून तुर्भे महोत्सवमध्ये आम्ही ब्रीजवाक्य आमचं ठेवलेलं आहे. त्याच्या माध्यमातून इथे आलेले आमचे जे बाहेरचे लोक आपण त्यांना म्हणतो, त्यांना आम्ही आता भाडोत्री असं वगैरे म्हणतो, पण तसं नाही आहे. ते इथं मालक आहेत. म्हणजे 50-50मध्ये अर्धा भाग तर त्यांचाच आहे. तर त्यांना आम्ही सामावून घेतलेले आहेत. आम्ही त्यांच्या देखील सुखदुःखामध्ये जातो. आमचा गावकरी पण, ग्रामस्थही एकाच बाजूबाजू राहतात. त्याच्यामुळे तुर्भे, श्रेष्ठ तुर्भे आणि एक तुर्भे हा आमचा नारा आहे. त्या पद्धतीने तुर्भे गाव चालू आहे. एक अतिशय गुणागोविंदाने आम्ही इथे सगळे तुर्भेकर राहतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे की माझं जाणं, उठणं, बसणं ह्याचा खूप मोठा बेनिफिट त्या लोकांना मिळतो. आणि लोक म्हणूनच भरभरून मला वोट करतील. तर हे होते रामचंद्र घरत, ज्यांना पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांचा विजय होईल आणि तुर्भे गावाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी जो ॲक्शन प्लॅन तयार केला आहे तो या निवडणुकीच्या विजयारूपी त्यांना नक्कीच साध्य करता येईल. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.